इयत्ता 10वी तुकडी ब सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट सेकंड चॅप्टर नंबर 3 लिव्हिंग प्रोसेस इन लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट सेकंड. Fertilization. A diploid zygote is formed in this process by union of haploid male and female gamete. These budding bring the active dry yeast powder from market. Take 15 ml lake warm water in conical flask. Add 5 gram of active dry yeast powder and 10 gram table sugar to the water and mix well mixture. Keep the flask in warm place and after an hour take a drop of mixture on clean glass slide. Put a covered glass on that drop and observe it under the compound microscope. You will see the yeast cell performing budding. Small bud come out of many parent cell. Asexual reproduction occurs by budding in yeast. A unicellular fungus yeast cell produced 2 daughter nuclei, but mitosis division so as reproduced by budding. This yeast cell is called as parent cell. A small breeze appears on surface parent cell. This breeze is actually bud. One of 2 daughter nuclei enter this bud. After sufficient growth, bud separate from parent cell and started to live independently as daughter cell, yeast cell. कलिकायन बाजारातून ॲक्टिव्ह ड्राय यीस्ट पावडर आणा. एका चंचुपात्रात 50 ml कोमट पाणी घ्या. त्यात 5 ग्रॅम ड्राय यीस्ट पावडर टाका आणि 10 ग्रॅम साखर मिसळून ते मिश्रण चांगले ढवळा. 1 तास ते मिश्रण उबदार ठिकाणी ठेवून त्या मिश्रणाचा 1 थेंब काचपट्टीवर घ्या. त्यावर आच्छादन काच ठेवून संयुक्त सूक्ष्मदर्शकाच्या खाली निरीक्षण करा. तुम्हाला किण्वपेशी मुकुलायन कलिकायन करताना दिसतील. म्हणजेच अनेक किण्वपेशींना एक छोटी कलिका दिसेल. किण्व या एकपेशीय कवकामध्ये कलिकायन पद्धतीनं अलैंगिक प्रजनन होते. किण्वपेशी कलिकायन पद्धतीनं प्रजनन करण्यासाठी सूत्री विभाजनाने 2 नवजात केंद्रक तयार करते.
या पेशीला जनकपेशी असं म्हणतात. या जनकपेशीला बारीकसा फुगवटा येतो. हा फुगवटा म्हणजे कलिका असते. 2 नवजात केंद्रकापैकी एक केंद्रक कलिकामध्ये प्रवेश करते. कलिकाची योग्य वाढ झाल्यानंतर ते जनकपेशीपासून वेगळी होते. स्वतंत्र नवजात किण्व पेशी म्हणून वाढू लागते. यानंतर बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन, त्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. फर्स्ट खंडीभवन फ्रॅग्मेंटेशन. अलैंगिक प्रजननाचा प्रकार बहुपेशीय सजीवात आढळतो. या प्रकारात जनक सजीवाच्या शरीराचे अनेक तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागतो. असं शैवाल, स्पायरोगायरा, सायकॉन यासारखे स्पंज या प्रकारात मोडणाऱ्या सजीवांमध्ये या प्रकारे प्रजनन होतं. स्पायरोगायराला ज्यावेळी मुबलक पाणी, पोषक द्रव्य उपलब्ध असतात त्याच वेळी त्याच्या तंतूची वेगाने वाढ होऊन ते तंतू छोट्या छोट्या तुकड्यामध्ये खंडीभूत होतात. प्रत्येक तुकडा नवजात स्पायरोगायरा तंतू म्हणून ओळखला जातो. सायकोनच्या शरीरात जर अपघाताने छोटे छोटे तुकडे झाले तर प्रत्येक तुकड्यापासून नवीन सायकॉन तयार होतो. फ्रॅगमेंटेशन. This type of asexual reproduction occurs in multicellular organism. In this type of reproduction, the body of parent organism break up into many ferment, and each ferment start to live as independent new organism. This type of reproduction occurs in algae like sporangia, sporogens like Cycon. Whenever there is mentally water, nutrients are available to sporangia. It filament grow up very fast, break up to many small fragments. Each fragment started to live independently as new sporangia. Fiber it a body of cycon break up accidentally into many fragments. Each fragment developed into new cycon. पुनर्जनन म्हणजे तुम्हाला माहीत आहे की धोक्याची वेळी पाल स्वतःची शेपटी तोडून टाकते. कालांतराने तोडून टाकलेला शेपटीचा भाग पुनर्जीवित केला जातो. हा मर्यादित पुनर्जननाचा प्रकार आहे. प्लॅनिनिया सारखे काही प्राणी विशिष्ट परिस्थितीत स्वतःच्या शरीराचे 2 तुकडे करतात आणि प्रत्येक तुकड्यापासून शरीराचा उर्वरित भाग तयार करून 2 नवजात प्राणी तयार केले जातात. यालाच पुनर्जन म्हटलं जातं. रिजनरेशन. You may have that
the wall lizard break up and discard same part of its tail is emergency discredited part in regenerated after a period. This example of limitation regeneration. However, under certain situation, an animal planaria break up its body into two parts. Thereafter, each part regenerate remaining part of body. These two new planaria are formed. This is called as regeneration. तिसरं मुकुलायन पूर्ण वाढ झालेल्या हायड्रा जर पोषक वातावरण मिळालं तर त्याच्या शरीरभित्ती केवळ विशिष्ट ठिकाणी पुनर्जन पेशीच्या विभाजनाने फुगवटा तयार होतो. या फुगवट्यास मुकुलाशय म्हणतात. मुकुलाची वाढ होत जाते आणि त्याचे रूपांतर छोट्या हायड्रामध्ये होते. हा छोटा हायड्राच्या शरीराचे स्तर पचन गृह हे जनक हायड्राच्या अनुक्रमे शरीरस्तर पचन गृहाशी संलग्न असतात. छोट्या हायड्राचे पोषण जनक हायड्राद्वारे होतं. ज्यावेळी छोट्या हायड्राची वाढ स्वतःचे अस्तित्व टिकवण्याइतपत होते त्यावेळेस जनक हायड्रापासून वेगळा होतो आणि नवजात हायड्रा म्हणून निरावलंबी जीवन जगू शकतो. Budding in case of hydra under favorable condition at specific part of its body. An outgrowth is formed by repeated division of regenerative cell of body wall. This outgrowth is called as bud. Bud grows up progressively and finally form in small hydra. Determined layer and digestive capacity of budding hydra are continuously with those parent of hydra. Parent hydra supplied nutrient to budding hydra. Budding hydra separate from parent hydra and start to lead a independent life. When group up become able to lead on independence life. Vegetable propagation reproduction in the plant with the help of vegetative part like root, stem, leaf and bud is called as vegetative reproduction. Vegetative repopulation
propagation is potatoes is formed with the help of eyes present on tuber, whereas bryophyllum it is performed with the help of bud present on leaf margin. In case plant like sucrose and sugarcane and crushes vegetable population occur with the help of bud present in not plant like carrot, radish performed vegetative propagation with the help of शाकीय प्रजनन वनस्पतीमध्ये मूळ, खोड, पान, मुकुल यासारख्या शाकीय अवयवाच्या मदतीनं होणाऱ्या प्रजनास शाकीय प्रजनन म्हणतात. बटाट्याच्या कंदावर असलेल्या डोळ्यामध्ये मुकुल किंवा पानफुटीच्या पानाच्या कड्यावर असलेल्या मुकुलाच्या साहाय्याने शाकीय प्रजनन केले जाते. त्याचप्रमाणे ऊस, गवत यासारख्या वनस्पतीमध्ये पेऱ्यावर असलेल्या मुकुलाच्या मदतीनं शाकीय प्रजनन होते. गाजर, मुळा, रताळी यासारख्या वनस्पतीमध्ये मुळाच्या मदतीनं शाकीय प्रजनन केलं जातं. यानंतर बीजाणू निर्मिती. ओलसर भाकरी किंवा पावाचा तुकडा घेऊन तो दमट हवेत ठेवा. 2 ते 3 दिवसात त्यावर बुरशी वाढेल. बुरशीचे सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने निरीक्षण करा. वाकृती काढा. म्युकरसारख्या कवकाचे शरीर तंतुमय असते. त्यांना बीजाणुधानी असं म्हणतात. बीजाणुधानीमध्ये बीजाणूची निर्मिती झाल्यावर ती फुटते आणि बीजाणू बाहेर पडतात. हे बीजाणू ओलसर, उबदार जागी रुजतात. त्यापासून नवीन कवकजाल तयार होते. स्पोर फॉर्मेशन. टेक अ पीस ऑफ bread or bakaris and keep it in humid place. Fungus will grow on within 2-3 days. Observe fungus under compound microscope and draw it diagram. Fungus like mucor have filamentous body. They have sporangia. One spore are formed. Sporangia burst. Spore are released. Spore germinate in moist, warm place and new fungal colony is formed. यानंतर लैंगिक प्रजनन कायम 2 जनकपेशीच्या मदतीने होते. त्या 2 जनकपेशी म्हणजे स्त्री युग्मक आणि पुयुग्मक होत. लैंगिक प्रजनात 2 प्रमुख प्रक्रिया दिसून येतात. युग्मक निर्मिती. या प्रक्रियेत अर्धसूत्री विभाजनाने गुणसूत्राची संख्या निम्मी होऊन अर्धसूत्री युग्मकाची निर्मिती होते. त्यावेळेस जनकपेशी एकगुणी असतात. Sexual reproduction. Asexual reproduction always occurs with help of 2
germ cell, female gamete and male gamete are those two germ cell. Two male